हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चर आपण अगोदरच्या तासाला बघितलं की स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन, त्याच्या अगोदर बघितलं एल एस ऑफ किडनी. एल एस ऑफ किडनीमध्ये सांगितलं मी किडनी एक्सटर्नली कवर्ड बाय द 3 लेयर्स. आउटर मोस्ट लेअर इज द रेनल फॅसिया. त्याच्यानंतर दुसरं लेअर सांगितलं ॲडिपस कॅप्सूल आणि तिसरा सगळ्यात इनर मोस्ट लेअर सांगितलं रेनल कॅप्सूल. त्याच्यानंतर सांगितलं स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. त्या स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉनमध्ये सांगितलं की देअर आर द मेनली 2 पार्ट्स. त्याच्यामध्ये 2 पार्ट्स होते, एक माल्पिजियन बॉडी आणि दुसरा रिनल टिबेल. माल्पिजियन बॉडी ही ग्लोमेरस आणि रिनल टिबेलपासून बनलेली आहे. माल्पिजियन बॉडी ग्लोमेरस आणि बॉमन कॅप्सूलपासून बनलेली आहे. तर दुसरा पार्ट त्याच्यामधला रिनल टिबेल होता. त्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर सांगितलं. आता त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन किंवा युरिन फॉर्मेशन. फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन किंवा आपण त्यालाच काय म्हणतोय युरिन फॉर्मेशन. जनरली दिस युरिन फॉर्मेशन टेक्स प्लेस इन द 3 स्टेप्स. इट टेक्स प्लेस इन द 3 सक्सेसिव्ह स्टेप्स. युरिन फॉर्म होत असताना 3 सक्सेसिव्ह स्टेप्समध्ये फॉर्म होतं. आता त्याच्यामधली पहिली स्टेप्स कुठली आहे? अल्ट्राफिल्ट्रेशन. दुसरी आहे सेलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन आणि तिसरी आहे टिब्युलर सिक्रेशन. अगोदरच्या तासाला मी सांगितलं की आपण बघितलेलं होतं स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. त्या नेफ्रॉनमध्ये माल्पिजियन बॉडी आणि रिनल टिबेल 2 पार्ट बघितले. आता स्ट्रक्चर नंतर फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन किंवा युरिन कसं तयार होतं ते बघतोय आपण. आता युरिन फॉर्मेशन इन 3 सक्सेसिव्ह स्टेप्स. सक्सेसिव्ह का मतलब होतं एकानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी, ह्या 3 स्टेप्समध्ये युरिन फॉर्म होतं. आता हे समजण्यासाठी आपण काय करतोय, ह्या नेफ्रॉनची एक फिगर काढतोय. हे माल्पिजियन बॉडी काढतोय मी इथं. माल्पिजियन बॉडीमध्ये हा बाउमन कॅप्सूल, ब्लाइंड, वरचा भाग ब्लाइंड आहे, ही नेक आणि त्याच्यामध्ये हा आलेला अफेरंट आर्टेरियोल, हा इकडं गेलेला इफेरंट आर्टेरियोल. हा याचा डायमीटर छोटा आहे, हे लहान काढतोय. आणि हा मध्ये जो आहे तो हे ब्लड कॅपिलरीज आहेत. ह्या ब्लड कॅपिलरीज आहेत. अफेरंट आर्टेरियोल, आणि इकडला आहे इफेरंट आर्टेरियोल. अफेरंट आर्टेरियोल हे बाउमन कॅप्सूल आणि हा मधला भाग ग्लोमेरस. तर फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन किंवा युरिन फॉर्मेशन इट टेक्स प्लेस इन द 3 सक्सेसिव्ह स्टेप्स. दॅट फर्स्ट स्टेप इज द अल्ट्राफिल्ट्रेशन किंवा याला दुसरं नाव आपण म्हणतोय ग्लोमेरस फिल्ट्रेशन. ग्लोमेरसचं आहे म्हणून ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ग्लोमेरसमध्ये होतं म्हणून ग्लोमेरस फिल्ट्रेशन. आता हे युरिन फॉर्मेशन बघत असताना आपण त्याच्यामधली पहिली स्टेप अल्ट्राफिल्ट्रेशन. आता हे अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय अल्ट्राफिल्ट्रेशन? अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजे काय? फिल्ट्रेशन अंडर द प्रेशर. म्हणजे काय? फिल्ट्रेशन होणार आहे इथं, पण हे फिल्ट्रेशन कसं आहे? प्रेशर म्हणजे कुठलं प्रेशर? जे इथे हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होणार आहे, ब्लड प्रेशर तयार होणार आहे, त्या ब्लड प्रेशरमधल्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळं जे फिल्टर होणार आहे त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? अल्ट्राफिल्ट्रेशन. दिस अल्ट्राफिल्ट्रेशन टेक्स प्लेस इन द ग्लोमेरस. ह्या ग्लोमेरसमध्ये होतं म्हणून याला काय म्हणतात? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन सुद्धा म्हणतात. म्हणजे ग्लोमेरसमध्ये होतं आहे म्हणून ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. आणि दिस बाउमन कॅप्सूल, हा बाउमन कॅप्सूल जो आहे, दिस परायटल वॉल इज लाइन्ड बाय द स्कॅमोस इपिथेलियल सेल. हे ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात.
इकडं पण दिस लाईन्ड बाय द स्कॅमस इपिथेलियल सेल, हे तुम्ही शिकलेलं आहे. आणि ही मधली जी सेल आहे, मधली वॉल, विसरल वॉल, इट इज लाईन्ड बाय द पोडोसाइट, हे पोडोसाइट मार्फत लाईन झालेले आहे अशी. ह्या स्पेशल सेल आहेत ज्या फिल्ट्रेशनसाठी, युरिन फिल्ट्रेशन, ब्लड फिल्ट्रेशनसाठी मदत करतात. ह्या स्पेशल सेल पोडोसाइट, पोडोसाइट. आता अल्ट्रा फिल्ट्रेशन होत असताना मी सांगितलं, अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे फिल्ट्रेशन अंडर द प्रेशर. हे फिल्ट्रेशन होतं आहे, याची चाळणी होते, गाळणी होते ब्लडची, पण कशी होते? अंडर द प्रेशर, कुठला तरी दाब असल्याशिवाय ती होणार नाही, प्रेशर असल्याशिवाय होणार नाही, म्हणून अंडर द प्रेशर. इन द अल्ट्रा फिल्ट्रेशन, आता अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये काय होतं? ब्लड एंटर इन टू द ग्लोमेरस, ह्या ब्लड ह्याच्यामध्ये ग्लोमेरसमध्ये एंटर होतं थ्रू द अफेरंट आर्टेरियल. आता हे अफेरंट आर्टेरियल ब्लड येत असताना कुठून आलं? हे रिनल आर्टरीपासून आलं. कुठून आलं? रिनल आर्टरीपासून. रिनल आर्टरीपासून ब्लड कुठं आलं? ह्या अफेरंट आर्टेरियल, आणि इट एंटर इन टू द दिस ग्लोमेरस थ्रू दिस अफेरंट आर्टेरियल. आता हे ब्लड एंटर होत असताना दिस ब्लड हॅज अ प्रेशर. आता ह्याला ब्लडला कसं आहे? हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, आणि ते प्रेशर आहे 55 mmHg मर्क्युरी. 55 mmHg म्हणजे अफेरंट आर्टेरियलमध्ये ब्लड एंटर करत असताना त्या ब्लडला प्रेशर आहे, आणि ते प्रेशर आहे 55 mmHg. 55 mmHg. आता हे ब्लड इथे एंटर केल्यानंतर द डायमीटर ऑफ द अफेरंट आर्टेरियल इज बिगर दॅन द इफेरंट आर्टेरियल. म्हणजे हा एंट्री करणारा याचा जो डायमीटर आहे हा मोठा आहे, आणि इकडं ब्लड इथून लिव्ह होणार आहे त्याचा डायमीटर कसा आहे? छोटा आहे. म्हणजे इट क्रिएट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर. इथं ॲटोमॅटिक हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होणार आहे. याचा डायमीटर मोठा आहे, हा मोठा पाईप आहे, हा छोटा पाईप आहे. मोठ्या पाईपातून हा छोटा पाईप बाहेर निघाला आहे, याचं प्रेशर कसं असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून द अफेरंट आर्टेरियलमध्ये ब्लड जे एंटर करणार आहे या ब्लडचं प्रेशर आहे 55 mmHg. दॅट इज द हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ द अफेरंट आर्टेरियल. ह्याचे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे. आता ह्या ब्लडला, या ब्लड कॅपिलरी ज्या आहेत ग्लोमेरुलसच्या, ह्या ब्लड कॅपिलरीजमध्ये ऑलरेडी ब्लड आहे. तर या ब्लड कॅपिलरीजमध्ये जे ऑलरेडी ब्लड आहे त्या पण ब्लडला आहे ऑस्मॉटिक प्रेशर, आणि हे ऑस्मॉटिक प्रेशर 30 mmHg असणार आहे. 30 mmHg म्हणजे ऑलरेडी ह्या कॅपिलरीजमध्ये जे ब्लड आहे ते ब्लड, त्या ब्लडला प्रेशर आहे 30 mmHg. आणि इथून जे हे फिल्टर होऊन प्रायमरी युरिन आलेलं आहे किंवा डिप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा आलेला आहे, हे कॅप्सुलार फिल्ट्रेट, कॅप्सुलार किंवा युरिनरी स्पेस, प्रायमरी युरिनला पण हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, ते प्रेशर आहे कॅप्सुलार प्रेशर. इट इज इक्वल टू नियर अबाउट 50 mmHg इतकं असणार आहे. म्हणजे हे जे रिनल आर्टरीमधून ब्लड आलं अफेरंट आर्टेरियल, इट हॅव द हायड्रोस्टॅटिक प्रेशर. दॅट प्रेशर अपोजेस बाय द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द ब्लड कॅपिलरीज विच आर प्रेझेंट इन द ग्लोमेरस, अँड द कॅप्सुलर प्रेशर or primary urine pressure, it is a hydrostatic pressure. These both pressure combine to oppose the hydrostatic pressure of the blood which enter from the afferent arteriole. ह्या afferent arteriole मधून जे ब्लड आलेलं आहे त्याला हे दोघं मिळून विरोध करणार आहेत. आता हे ऑस्मॅटिक प्रेशर कशामुळे तयार झालं? दिस ऑस्मॅटिक प्रेशर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द अल्ब्युमिन इन ब्लड. दिस इज अल्ब्युमिन इज द प्रोटीन. ह्या अल्ब्युमिन काय करतं? इट क्रिएट द ऑस्मॅटिक प्रेशर, अँड दिस ऑस्मॅटिक प्रेशर अपोजेस द हायड्रोस्टॅटिक प्रेशर. म्हणजे हे दोघं मिळून काय करतात? या प्रेशरला विरोध करतात. मग त्याचा कॅल्क्युलेशन जर केलं तर असं होतं, इफेक्टिव्ह ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, किंवा त्याला आपण शॉर्टकटमध्ये असं म्हणू, effective filtration pressure in the glomerulus is equal to the hydrostatic pressure minus osmotic pressure of the blood capillaries of the glomerulus plus capsular pressure, hydrostatic pressure of the capsular किंवा प्रायमरी युरिनचं प्रेशर. तर हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ द अफेरंट आर्टेरियलचं आहे 55 mmHg minus this osmotic pressure of the blood capillaries, that is a 30, and the
hydrostatic pressure of the capsular filtrate is a 15 mm Hg, 55 mm Hg minus 45 इक्वल टू किती येणार आहे 55-45 10 mm मर्क्युरी Hg. हे इट इज अ इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. हे इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर झालं. हे प्रेशर कशामुळे झालं? हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती आहे 55 mm Hg. त्याला विरोध कोण करत आहे? ऑस्मॅटिक प्रेशर आणि हे कॅप्सुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हे ऑस्मॅटिक प्रेशर कशामुळे झालं आहे? इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द प्रोटीन. कुठलं प्रोटीन? अल्ब्युमिन नावाचं जे प्रोटीन ह्या ब्लडमध्ये असणार आहे ते त्याला अपोज करतं, विरोध करतं. आणि त्या दोघांचा विरोध जरी इतका असला 45 होतो आणि याची पॉवर जास्त आहे, हे प्रेशर जास्त आहे म्हणून इथे काय होणार आहे? फिल्ट्रेशन होणार आहे. यांच्यापेक्षा याची पॉवर जास्त असल्यामुळे काय होणार आहे? फिल्ट्रेशन होणार आहे. आता फिल्ट्रेशन होत असताना द वॉल ऑफ द ब्लड कॅपिलरीज, ही जी ब्लड कॅपिलरीची वॉल आहे सेमी परमेएबल अँड व्हेरी थिन. ते ब्लड कॅपिलरीची वॉल जी आहे व्हेरी थिन, ही थिन आहे आणि ज्यावेळेस हे प्रेशर पडणार आहे त्यावेळेस काय होईल? आणखीन थिन होईल. म्हणजे अगोदर पातळ आहे आणि परत प्रेशर पडल्यानंतर अजून काय होईल? आणखीन थिन होईल. आणि थिन झाल्यामुळं काय होईल? द ब्लड उजेस आउट. हे पुस्तक म्हणजे लिहिण्यासाठी जागा राहील आपल्याला. द ब्लड उजेस आउट. उजेस आउट म्हणजे ब्लड ह्या कॅपिलरीजमधून बाहेर येणार आहे. उजेस आउट अँड इट कम्स इन टू द दिस युरिनरी स्पेस. ह्या युरिनरी स्पेसमध्ये ब्लड येणार आहे. पण दिस ब्लड फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड इन द ग्लोमेरस थ्रू द 3 लेयर्स. आणि हे ब्लड फिल्टर होत असताना त्याच्यामधून 3 पडद्यातून फिल्टर होणार आहे. आता पहिला पडदा कुठला असणार आहे? एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरीज. एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरीज. ह्या ज्या कॅपिलरी आहेत, आता समजा इथे समजण्यासाठी हे ब्लड कॅपिलरी मॅग्निफाय केली, मी मोठी दाखवली. याच्या हे जे मधला लेयर आहे, एंडो का मतलब होता है आतला, थेलियम का मतलब होता है थर. हे जे एंडोथेलियम आहे याच्यामधून पहिलं फिल्टर होईल. इज इट क्लिअर? आता दुसरं कुठलं फिल्टर होईल? द स्कॅमस इपिथेलियम किंवा इपिथेलियम ऑफ द बाउमन कॅप्सूल. हे इपिथेलियम ऑफ द बाउमन कॅप्सूल. दुसरं लेयर कुठलं आहे? इपिथेलियम ऑफ बाउमन कॅप्सूल. इपिथेलियम ऑफ द बाउमन कॅप्सूल. आणि तिसरं लेयर कुठं आहे? ह्या दोघांच्या मध्ये हे एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे. इथं हे असं बेसमेंट मेम्ब्रेन आहे. थ्रू द बेसमेंट मेम्ब्रेन म्हणजे काय होईल? द ब्लड फिल्टर इन द ग्लोमेरस थ्रू द 3 लेयर्स किंवा 3 पडद्यातून हे ब्लड फिल्टर होईल. आता फिल्टर होत असताना काय होईल? मी सांगितलं की थिन वॉल ऑफ द ब्लड कॅपिलरीज. ह्या ब्लड कॅपिलरीच्या वॉल थिन आहेत आणि ज्यावेळेस हायड्रोस्टॅटिक प्रेशर पडेल आणखीन थिन होतील, परमेबल होतील. अँड ब्लड उजेस आउट. उजेस आउट म्हणजे याच्यातून ब्लड बाहेर निघेल. का निघेल? द ब्लड कॅपिलरीज आर द सेमी परमेबल. ह्या सेमी परमेबल आहेत त्याच्यामुळे याच्यातलं ब्लड काय होईल? बाहेर निघेल. आणि उजेस आउट म्हणजे आपण जसं पेस्ट दाबल्यानंतर पेस्ट उज आउट होते, बाहेर निघते, तसं प्रेशरने याच्यातलं ब्लड येईल. आणि हे ब्लड फिल्टर होत असताना या 3 पडद्यातून 3 लेयरमधून 3 आवरणामधून फिल्टर होईल. आणि कुठे येईल? इथे येईल. आता हे ब्लड फिल्टर होत असताना काय काय येईल याच्यामध्ये? द ब्लड फिल्टर थ्रू दिस सेमी परमेबल मेम्ब्रेन ऑफ द ब्लड कॅपिलरीज. इट passes through these 3 layers and that primary urine. ह्या प्रायमरी युरिनमध्ये काय होईल? ऑल कंपोनंट्स आर फिल्टर्ड एक्सेप्ट द ब्लड सेल. त्याच्यामधून ब्लड सेल येणार नाहीत. का? तर ब्लड सेलची साईज काय आहे? मोठी आहे. ब्लड सेल मग कुठल्या आला? ब्लड सेल RBC आहे, WBC आहे आणि प्लेटलेट आहे. लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्या तिन्ही पण पेशी येणार नाहीत. अजून कोण येणार नाही त्याच्यासोबत? लार्ज मॉलिक्यूल ऑफ किंवा मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ द प्रोटीन. आणि प्रोटीनचे मोठे मॉलिक्यूल पण याच्यामधून येणार नाहीत. बाकी सगळे कंपोनंट, सगळे घटक इथे येतील. म्हणजेच काय? दिस प्रायमरी युरिन, ह्या प्रायमरी युरिनमध्ये जे आहे इट इज अ डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा का मतलब होता है याच्यामध्ये फक्त प्रोटीन नाही आणि ब्लड सेल नाही, बाकी ब्लडमध्ये जे सगळे घटक आहेत ते सगळे घटक ह्याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे ब्लडमध्ये जे जे घटक आहेत, युरिया आहे, अमोनिया आहे, ग्लुकोज आहे,
सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहेत, हे सगळे घटक विटॅमिन्स आहेत, हार्मोन्स आहेत, हे सगळे घटक याच्यामध्ये येतील, फक्त ब्लड सेल्स आणि प्रोटीनचे लार्ज मॉलिक्यूल किंवा मॅक्रो मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये नसतील. म्हणून याला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए प्रायमरी युरिन ऑर डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा, हा डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा आहे. म्हणजेच काय, सिमिलर टू ब्लड एक्सेप्ट द ब्लड सेल अँड लार्ज मॉलिक्यूल ऑफ द प्रोटीन. हे ब्लड सारखंच आहे, फक्त याच्यामध्ये काय नाही, प्रोटीन्सचे लार्ज मॉलिक्यूल आणि दुसरं काय की ब्लड सेल्स नाहीत. कुठल्या ब्लड सेल्स, RBC, WBC, आणि फिल्टर होताना हे 3 लेअरमधून फिल्टर होईल. आता हा फिल्ट्रेशन जो रेट बघितला आपण, ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळं काय झालं, सेमी परमिएबल वॉल आणखी थिन झाली आणि फिल्टर झालं. आणि हा फिल्ट्रेशन जर रेट बघितला तर जवळपास इट पासेस 600 ml ब्लड पर मिनिट पर किडनी. आता बघा मी काय म्हणतोय, एका मिनिटाला एका किडनीमधून जवळपास 600 ml ब्लड पास होतं. एक किडनी म्हणतोय मी. मग 2 किडनीचं जर आपल्याला परीक्षेला विचारलं तर ती असं विचारतात, 1100 to 1200 पर मिनिट द 2 किडनीज. आता इथे यस लावते, 2 किडनीमधून किती येईल, 1100 ते 1200 ml ब्लड फिल्टर होईल. म्हणजेच काय, 1 किडनी, एका किडनीमध्ये इट कंटेन द 1 मिलियन ऑफ द नेफ्रॉन. एका किडनीमध्ये 1 मिलियन नेफ्रॉन असतात, तर 2 किडनीमध्ये किती आले, 2 मिलियन नेफ्रॉन असतात. तर 2 मिलियनमधली गोळाबेरीज जर केली तर ही 1100 ते 1200 ml. ओके, इथपर्यंत कळत आहे का नाही कळत. आता बघा, इतकं फिल्टर झाल्यानंतर म्हणजे काय होईल, 600 ml ब्लड पासेस थ्रू द किडनी, एक किडनीमधून पर मिनिट एका मिनिटाला एवढं ब्लड पास होईल. तर 2 किडनीमधून 1100 to 1200 ml ब्लड पास होईल. आता एवढं जरी पास होत असलं याच्यामधून, तरी देर इज अ फिल्ट्रेशन इज अबाउट 125 ml पर मिनिट. एका मिनिटाला 125 ml ब्लड याच्यातून पास होईल. म्हणजे सगळंच ब्लड इथं फिल्टर होणार नाही, तर एका मिनिटाला तेवढं होईल. तर एका दिवसाला जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 180 लिटर इट पासेस थ्रू द 180 लिटर प्रायमरी युरिन पासेस थ्रू द ग्लोमेरुलस पर डे. एका दिवसाला 180 ml. कॅल्क्युलेशन करून बघा, एका मिनिटाला 125 ml, तर 60 मिनिटाला किती, 60 मिनिटाला म्हणजे 1 तासाला किती, आणि 1 तासाच्या नंतर 24 तासाला किती, तर ते येईल 180 लिटर युरिन. आता 180 लिटर युरिन जर इथून पास होत असेल, कुठं आलं, हे PCT नंतर हे लूप ऑफ हेनले नंतर हे DCT नंतर हे कलेक्टिंग डक्ट, आणि हे कलेक्टिंग ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट ह्याच्यामधून. तर एका दिवसाला जर एवढं युरिन पास होत असेल तर किती युरिन, मग किती पाणी प्यावे लागेल ह्या माणसाला, किंवा किती पाण्याची रिक्वायरमेंट लागेल. तर याच्यामधलं फक्त 1%, 180 मधला 1% म्हणजे किती, 1.8 लिटर पर डे इज एक्सक्रिटेड फ्रॉम द किडनी. मग बाकीचं काय होतं, 99% दिस प्रायमरी युरिन और डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा इज रिएब्सॉर्ब्ड इन द रिनल ट्यूब्यूल. त्याच्यातलं 99% हे प्रायमरी युरिन इज रिएब्सॉर्ब्ड, हे परत रिएब्सॉर्ब केलं जातं. कुठं, ह्या रिनल ट्यूब्यूलमध्ये. कोण करतं, याच्या बाजूला ज्या ब्लड व्हेसल आहेत, ब्लड कॅपिलरीचे जे जाळं आहे याच्या बाजूला, हे आजूबाजूला जे हे ब्लड कॅपिलरीज आहेत, ह्या ब्लड कॅपिलरीज काय करतात, रिएब्सॉर्ब करतात. म्हणजेच काय, 99% फिल्ट्रेट किंवा प्रायमरी युरिन इज रिएब्सॉर्ब्ड फ्रॉम द रिनल ट्यूब्यूल, आणि ओनली 1%, आणि त्याच्यातलं फक्त 1% प्रायमरी युरिन, हे प्रायमरी युरिन ओनली इट पासेस किंवा एक्सक्रीट टुवर्ड्स द दिस ऑल नेफ्रॉन्स, कलेक्ट डक्ट ऑफ बेलेनी,
टू द युरेटर. फक्त त्याच्यातलं 1% युरिन म्हणजे जवळपास 1.8 लिटर एवढं 24 तासाला एक्सक्रीट करू शकतो. बाकी 180 लिटर तर करू शकत नाही. का करू शकत नाही? त्याच्यातलं 99% इज रिॲब्सॉर्ब थ्रू दिस रिनल ट्यूबल. 99% ह्याच्यातलं प्रायमरी युरिन काय झालं? रिॲब्सॉर्प्शन होतं. कशामध्ये? रिनल ट्यूबलमध्ये. आता हे जे प्रायमरी युरिन आहे, हे प्रायमरी युरिन डिप्रोटीनायझ्ड प्लाझ्मा, ह्या प्रायमरी युरिनमध्ये काय काय आहे? ह्याच्यामध्ये आहे अमोनिया आहे, युरिया आहे, युरिक ॲसिड आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहे. त्याच्यानंतर काय अजून विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत. काय प्रोटीनचे स्मॉल मॉलिक्युल्स आहेत. हे सगळे घटक याच्यामध्ये आहेत. फक्त नाही काय याच्यामध्ये लार्ज मॉलिक्युल ऑफ द लार्ज मॉलिक्युल ऑफ द प्रोटीन्स आणि ब्लड सेल. त्याच्यामध्ये आपण ब्लड सेलमध्ये बघतोय RBC, WBC आणि प्लेटलेट हे त्याच्यामध्ये नाहीत. कळलं इथपर्यंत? अल्ट्राफिल्ट्रेशन परत एकदा मराठीत सांगतो बघा. अल्ट्राफिल्ट्रेशन का मतलब होता है फिल्ट्रेशन अंडर द प्रेशर. दिस फिल्ट्रेशन टेक्स प्लेस इन द ग्लोमेरस, सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. म्हणून ह्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन सुद्धा म्हणतात. आता हे ग्लोमेरसमध्ये ब्लड येत असताना रिनल आर्टरी करून कुठं ब्लड येतं? अफेरंट आर्टरियलमध्ये येतं. आणि अफेरंट आर्टरियलमध्ये जे ब्लड येतं त्या ब्लडचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे 55 mmHg. आणि ह्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला ऑस्मॅटिक प्रेशर विच आर प्रेझेंट इन द ब्लड कॅपिलरीज आणि कॅप्सुलर प्रेशर किंवा प्रायमरी युरिनचं जे हे डिप्रोटीनायझ्ड प्लाझ्मा, हे दोघांचं प्रेशर आहे 30 and 50 रिस्पेक्टिव्हली. आणि ह्या दोघा कंबाईन मिळून ह्याला अपोज करतात. तरी पण याचं प्रेशर जास्त होतं म्हणून इथं फिल्ट्रेशन टेक्स प्लेस होतं. आता ज्यावेळेस प्रेशर पडतं त्यावेळेस ह्या ब्लड कॅपिलरी ज्या आहेत थिन आहेत, सेमी परमेबल आहेत आणि प्रेशर पडल्यामुळे अजून थिन होणार आहेत. आणि त्याच्यामधून काय होणार? ब्लड उजेस आउट. अँड दॅट ब्लड उजेस आउट इट पासेस थ्रू दिस स्लिट इन बिटवीन दिस पोडोसाइट. ह्या पोडोसाइटच्या स्लिटमधून येणार आहेत आणि ह्या स्लिटला म्हणतात फिल्ट्रेशन स्लिट. आणि हे ब्लड इथे येईल आणि ह्या ब्लडला आपण म्हणतोय प्रायमरी युरिन. इट इज अ अल्कलाइन. हे प्रायमरी युरिन आलं, इट इज अ अल्कलाइन. दॅट प्रायमरी युरिन कंटेन द ऑल कंपोनंट्स ऑफ द ब्लड. सगळे कंपोनंट ब्लडमध्ये असतात ते आहेत. फक्त नाही काय त्याच्यामध्ये प्रोटीनचे मोठे मॉलिक्युल, मॅक्रो मॉलिक्युल, लार्ज मॉलिक्युल आणि त्याचबरोबर ब्लड सेल नाहीत. बाकी हे आयसोटोनिक टू ब्लड. आयसोटोनिक टू ब्लड का मतलब होत आहे? ब्लडचं जसं कॉन्सन्ट्रेशन आहे तसंच ह्या प्रायमरी युरिनचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन आहे. फक्त त्याच्यामध्ये ब्लड सेल आणि प्रोटीनचे लार्ज मॉलिक्युल नाहीत. कळतंय? आता हे 10 mmHg प्रेशर जास्त असल्यामुळे ते फिल्टर होणार आहे. आता हे फिल्ट्रेशन होत असताना एका मिनिटाला एका किडनीमधून जवळपास 600 ml ब्लड पास होणार आहे. आणि 2 किडनीचा जर विचार केला तर 1100 ते 1200 ml ब्लड एका मिनिटाला पास होणार आहे. आणि दोन्ही किडनीचा जर मिळून विचार केला म्हणजे 2 किडनीमधले नेफ्रॉन आहेत 2 मिलियन का मतलब होता है 20 lakhs. आणि ह्या 20 lakhsमधून 125 ml this blood passes through this glomerulus per minute. दोन्ही किडनीमधलं मिळून आहे. दोन्ही किडनीमधलं मिळून 125 ml. तर हे झालं 1 मिनिटाला. तर 1 दिवसाला जर काढलं तर 180 लिटर पर डे इतकं होणार आहे. आता हे 180 लिटर प्रायमरी युरिन तयार होणार आहे सगळ्या नेफ्रॉनचं मिळून. हे प्रायमरी युरिन या 180 लिटरमधलं 99% हे प्रायमरी युरिन काय होणार आहे? रिॲब्सॉर्ब केलं जाईल. कुठं? या रिनल ट्यूबलमध्ये रिॲब्सॉर्ब केलं जाईल. आणि फक्त 1% म्हणजे जवळपास आता या 180 लिटरच्या म्हणजे 1.8 लिटर पर डे हे एक्सक्रीट होणार आहे. आणि इट इज अ सुटेबल किंवा हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. म्हणजेच काय? 180 लिटर तर एक्सक्रीट करू शकत नाही. मग याच्यामधलं सगळं रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. कळते का बघा? म्हणजे फक्त 1% याच्यातून. आणि हे ब्लड फिल्टर होत असताना 3 लेअरमधून होईल. पहिला लेअर आहे ब्लड कॅपिलरीचे एंडोथेलियम, दुसरा लेअर आहे एपिथेलियम ऑफ द बॉमन कॅप्सूल आणि तिसरा लेअर आहे ह्या दोघांच्या मध्ये असलेलं बेसमेंट मेम्ब्रेन. ह्या बेसमेंट मेम्ब्रेन म्हणजे 3 आवरणातून 3 पडद्यातून हे ब्लड इथं फिल्टर होऊन येणार आहे. अल्ट्राफिल्ट्रेशन कळालं बघा. अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये काय सांगितलं अजून मी की याचा डायमीटर मोठा आहे, याचा छोटा आहे. या मोठ्या डायमीटरमधून ब्लड याच्यामध्ये एंटर होणार आहे आणि हे छोट्यामधून बाहेर पडत आहे. साहजिक असते तर काय होईल? मोठा पाईप आणि हा छोटा पाईप त्याला पुढे लावला काय होईल? प्रेशर जास्त तयार होईल. सेम तीच पोझिशन इथं होईल की हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे इथं ब्लड काय होईल? हे उजेस आउट होऊन ह्या
या युरिनरी स्पेसमध्ये प्रायमरी युरिन म्हणून येईल, जे की अल्कलाईन युरिन आहे, किंवा याला मी प्रायमरी युरिन म्हणतो आहे, किंवा याला डिप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा म्हणतो आहे, किंवा दिस डिप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा इज आयसोटोनिक टू द ब्लड एक्सेप्ट द ब्लड सेल अँड लार्ज मॉलिक्युल ऑफ द प्रोटीन्स. अँड इतकं तयार झालेलं हे प्रायमरी युरिन 99% याच्यामध्ये रिॲब्सॉर्ब केलं जाईल. फक्त 1% म्हणजेच 1.8 लिटर, म्हणजेच 1 लिटर ते 800 ml पर्यंत हे युरिन एक्सक्रीट केलं जाईल. आणि एवढं पॉसिबल आहे एका नॉर्मल पर्सनमध्ये. इज इट क्लिअर? बघा, कळतंय का? अल्ट्राफिल्ट्रेशन कळालं. आता आपण पुढचं बघू, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. तर सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन बघत असताना